Good morning students, welcome to my channel. Today we are going to discuss the next part of this chapter, that is Kepler's laws of planetary motion. न्यूटनने जे लॉज तयार केले ते केप्लर्स लॉवर आधारित किंवा बेस्ड होते. केप्लर्स हे एक जर्मन शास्त्रज्ञ होते. केप्लर्सने 3 लॉज दिले आहेत. ते कोणकोणते आहेत ते आपण आता पाहूया. केप्लर्स लॉज. Planetary motion had been observed by astronomers since ancient times. Before Galileo, all observations of the planets' positions were made with naked eyes. म्हणजेच काय तर प्राचीन काळापासून मानव ग्रहांच्या स्थितीचे निरीक्षण करत आलेला आहे. गॅलिलिओच्या आधी ही निरीक्षणे केवळ उघड्या डोळ्यांनी केली जात होती, म्हणजेच नेक्ड आईज. By the 16th century, a lot of data were available about planetary positions and motion. Johannes Kepler studied this data. He noticed that the motion of planets follows certain laws. He stated 3 laws describing planetary motion. These are known as Kepler's laws, which are given below. 16व्या शतकापर्यंत ग्रहांच्या स्थिती व गतीविषयी आपल्याला बरीच माहिती उपलब्ध झाली होती. जोहानस केपलर नामक शास्त्रज्ञाने ती सर्व माहिती अभ्यासली आणि त्यांना असे आढळून आले की ग्रहांच्या गतीला काही विशिष्ट नियम आहेत. त्यांनी ग्रहांच्या गतीविषयी 3 नियम मांडले आहेत. ते कोणकोणते आहेत ते आपण आता पाहूया. त्याच्या आधी आपल्याला माहीत पाहिजे की इलिप्स म्हणजे काय किंवा तो कसा बनतो. इलिप्स म्हणजे काय तर लंबवर्तुळ. तो कसा तयार होतो तर एक शंकू घ्यायचा आहे. त्या शंकूला एका प्रतलाने तिरके छेदले असता आपल्याला जी आकृती मिळते त्यालाच आपण इलिप्स असे म्हणतो. इलिप्सला 2 फोकल पॉईंट्स असतात, म्हणजेच त्याला 2 नाभी बिंदू असतात. An ellipse is the curve obtained when a cone is cut by an inclined plane. It has 2 focal points. लंबवर्तुळ म्हणजे एखाद्या शंकूला एखाद्या प्रतलाने तिरके छेदले असता आपल्याला जी आकृती मिळते ती म्हणजे इलिप्स होय आणि याला 2 फोकल पॉईंट्स असतात. द सम ऑफ द डिस्टन्सेस टू द 2 फोकल पॉईंट्स फ्रॉम एव्हरी पॉईंट ऑन द कर्व इज कॉन्स्टंट. हेच काय तर या 2 फोकल पॉईंट्सपासून लंबवर्तुळावर असणाऱ्या कोणत्याही बिंदूच्या अंतरांची बेरीज ही सेम असते. समजा आपण ए, बी अँड सी हे 3 पॉईंट्स घेतले तर AF1 प्लस AF2 इज इक्वल टू BF1 प्लस BF2 इज इक्वल टू CF1 प्लस CF2. असं का होतं तर आपण बघितले की F1 आणि F2 हे 2 फोकल पॉईंट्स आहेत आणि फोकल पॉईंट्सवरून निघणाऱ्या आणि लंबवर्तुळावर असणाऱ्या कोणत्याही बिंदूंच्या अंतरांची म्हणजेच डिस्टन्सची बेरीज ही सेम असते. म्हणूनच आपण असं म्हणू शकतो की AF1 प्लस AF2 इज इक्वल टू BF1 प्लस BF2 इज इक्वल टू CF1 प्लस CF2. केप्लर्स फर्स्ट लॉ. केप्लरचा पहिला नियम. द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज ॲन इलिप्स विथ द सन ॲट वन ऑफ द फोकी. म्हणजेच ग्रहाची कक्षा ही कशी असते तर लंबवर्तुळाकार असते आणि सूर्य या त्या कक्षेच्या एका नाभीवर म्हणजेच फोकल पॉईंटवर असतो. फिगर शोज
The elliptical orbit of a planet revolving around the sun. The position of the sun is indicated by S. आकृतीमध्ये ग्रहांची सूर्याभोवतीच्या परिभ्रमणाची लंबवर्तुळाकार कक्षा दाखवली आहे. सूर्याभोवती ग्रह कोणत्या कक्षेत परिभ्रमण करत असतात, तर लंबवर्तुळाकार कक्षेत परिभ्रमण करत असतात. सूर्याची स्थिती यसने दाखवली आहे. केप्लर्स सेकंड लॉ. द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल्स ऑफ टाईम. म्हणजेच ग्रहांना सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते. म्हणजे ग्रहाला सूर्याशी जोडणारी रेषा ही सरळ असते आणि ती समान कालावधीत म्हणजेच सेम टाईममध्ये सेम क्षेत्रफळ म्हणजेच काय एरिया व्यापन करते. A, B and C, D are distances covered by the planet in equal time, that is, after equal intervals of time. The position of the planet starting from A and C are shown by B and D respectively. म्हणजेच काय तर A आणि B आणि C आणि D ही ग्रहाने समान कालावधीत म्हणजे सेम टाईममध्ये पार केलेली अंतरे आहेत. म्हणजेच काय आहे तर डिस्टन्स आहे. समान कालावधीनंतर ए व सी पासून असलेले ग्रहाचे स्थान कोणत्या अक्षरांनी दाखवले आहे? बी व डी ने दाखवले आहे. द स्ट्रेट लाईन्स ए एस अँड सी एस स्वीप्स इक्वल एरिया इन equal interval of time, that is, area ASB and CSD are equals. म्हणजेच आकृतीमध्ये AS व CS या दोन सरळ रेषा एका कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापतात. म्हणजेच ASB आणि CSD ही क्षेत्रफळे समान आहेत. म्हणजेच त्यांचा एरिया हा इक्वल आहे. आता समजा आपण जसं ए बी अँड सी डी घेतले तसंच आपण जर ई एफ घेतलं तर काय होईल? द प्लॅन्ट्स रिक्वायर्स सेम टाईम फॉर ट्रॅव्हलिंग फ्रॉम पॉईंट ए टू बी अँड द सेम टाईम टू ट्रॅव्हल फ्रॉम पॉईंट ई टू एफ. जसं की आपण बघितलं एका ग्रहाला पॉईंट ए पासून बी पर्यंत जाण्यासाठी सेम टाईम लागतो, तसेच त्याला पॉईंट ई पासून पॉईंट एफ पर्यंत जाण्यासाठी सुद्धा सेम टाईम लागतो. असे का बरे होत असेल? बाय चेंजिंग इट्स व्हेलॉसिटी द प्लॅनेट्स कवर इक्वल डिस्टन्स इन इक्वल टाईम्स. म्हणजेच काय तर एखादा ग्रह त्याची व्हेलॉसिटी म्हणजेच वेग चेंज करून एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत इक्वल टाईममध्ये इक्वल डिस्टन्स कव्हर करतो. केप्लर्स थर्ड लॉ. केप्लर्सचा तिसरा नियम. द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्यूशन अराउंड द सन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द क्यूब ऑफ द मेन डिस्टन्स ऑफ अ प्लॅनेट फ्रॉम द सन. सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो. म्हणजेच काय तर टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द आर क्यूब. Thus, if r is the average distance of the planet from the sun and t is the period of revolutions, म्हणजेच काय r means average distance and t means period of revolution of planets. t means period of revolution म्हणजेच काय तर
ए पासून परत ए पर्यंत यायला लागलेला वेळ. केपलरचा तिसरा नियम आपल्याला काय सांगतो? सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाचा स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ टाइम हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या म्हणजेच ॲव्हरेज डिस्टन्स ऑफ प्लॅनेटच्या क्यूबला डायरेक्टली प्रपोर्शनल असतो. हेच आपण कसं लिहू शकतोय तर टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू आर स्क्वेअर. दॅट इज म्हणजेच टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू के. के हे का वापरतो आपण? कॉन्स्टंटसाठी के वापरतो. के इज डिनोटेड ॲज कॉन्स्टंट म्हणजेच स्थिर. Kepler's obtained these laws simply from the study of the position of planets obtained by regular observation. He had no explanation as to why planets obey these laws. We will see below how these laws helped Newton in the formulation of his theory of gravitation. म्हणजेच केपलरने हे नियम रोज ग्रहांच्या स्थानांवरून निरीक्षणे घेऊन शोधून काढले आहेत. ग्रह त्या नियमांचे पालन का करतात याचे कारण त्यांना माहीत नव्हते. गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडताना केपलरच्या नियमांची कशी मदत झाली हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.